राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भुजबळ आणि तटकरे यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आलाय। सर्व आमदारांच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीत नाराजीचा सूर कायम पाहायला मिळाला। आम्ही दोघेच टीकेचे धनी का असा सवाल तटकरेंनी उपस्थित केला। तर तटकरेंनी यावेळेस भुजबळांना आपण ज्येष्ठ आहात, आपण तरी बोलायला हवं असं म्हटल्यानंतर हा विषय बैठकीत मांडण्याची गरज नाही असं म्हणत भुजबळांनी तटकरेंच्या नाराजीवरच आक्षेप घेतला। अशा प्रकारच्या त्यांनी काही भावना व्यक्त केल्या नाहीत। फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं। वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती। त्यामुळे त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली, हे खरं आहे। नाही, याची मला काही कल्पना नाही आहे। त्यांच्या पक्षाच्या नाराजीचा त्यांच्या पक्षातल्या बैठकीमध्ये काय घडलं काय नाही घडलं याची मला पूर्ण कल्पना नाही। परंतु मला वाटतं जर अशा प्रकारची अस्वस्थता असेल तर मला वाटतं की त्याचा निश्चितपणाने भाजप फायदा घेईल आणि तसं जर का असेल तर आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने मागे सुद्धा त्या असलेल्या संदर्भामध्ये या असलेल्या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून असू। पुढची महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीमधील वादावर आता भाजपकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय। भुजबळ आणि तटकरेंचा वाद झाला असेल असं वाटत नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केलं। छगन भुजबळ काल रात्री उशिरापर्यंत माझ्यासोबत होते असं बावनकुळे यांनी म्हटलंय। मला वाटत नाही काही वाद झाला, कारण छगन भुजबळ माझ्यासोबतच रात्री 10:30 पर्यंत आम्ही सोबत होतो। एकदम चांगला संवाद होता, त्यामुळे तुम्हाला कशी बातमी आली मला माहिती नाही। मला वाटत नाही काही वाद झाला, कारण छगन भुजबळ माझ्यासोबतच रात्री 10:30 पर्यंत आम्ही सोबत होतो। एकदम चांगला संवाद होता, त्यामुळे तुम्हाला कशी बातमी आली मला माहिती नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।